मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी EIA वयाची अट तुम्हाला लागू होते की नाही हेच आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी ज्ञान मंत्र सर्व्हिस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिणीनंतर आता मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू केली आहे. योजनेच्या मतदारासाठी वयाची अट काय, त्यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहे हेच तर आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिणींना जाहीर केलेली आहे. राज्यातील प्रत्येक महिलेला महिन्याला ₹1,500 देण्यात येणार आहे, खात्यावर जमा होणार आहे. या योजनेची जोरदार चर्चा असून महिला वर्गाकडून सरकारचं कौतुक होणं दिसत आहे. तर या योजनेचे महिलांना येत्या रक्षाबंधनापासून पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. या योजनेवरून विरोधकांनी तरुणांसाठी काहीच काय केलं नाही असे म्हणत सत्ताधाऱ्यावर टीका करायला सुरुवात केली. मात्र अशातच राज्य सरकारने उमेदवारांसाठी काही पात्रता निश्चित केलेल्या आहेत. यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या पात्रतेबाबत मोठा निकष आहे. जर तुम्ही त्यामध्ये बसत नसाल तर महायुती सरकारच्या लाडका भाऊ योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाहीच. त्यामुळे याबाबतची सर्व काही माहिती जाणून घ्या. राज्य सरकार बेरोजगार तरुणांना मोफत प्रशिक्षण किंवा अप्रेंटिसशिप मिळवून देणार आहे. सरकार संबंधित तरुणांना विविध कारखान्यातून मोफत प्रशिक्षण मिळवून देईल. हे प्रशिक्षण 6 महिन्यासाठी असणार आहे. विशेष म्हणजे सरकार या तरुणांना दर महिन्याला 6 ते 10,000 रुपयापर्यंत प्रशिक्षण वेतनही देणार आहे. यासाठी काही अटी लावलेल्या आहेत. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास किंवा ITI असावी. उमेदवार हा महाराष्ट्राचा असावा. उमेदवाराची आधार नोंदणी असावी. उमेदवाराची बँक खाते असावी. उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाट्यव्यता विभागाच्या केंद्रावर भेट दिलेली असावी. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराचं वय किमान 18 आणि जास्तीत जास्त असलं पाहिजे 36. त्यासोबत अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आधार नोंदणी असायला हवी. तरच यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.